ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 5. कर्मसन्यास योग. ज्ञानामुळे होणारा परिणाम भाग 2. ओव्या आहेत 87 ते 92 आणि गीतेचा श्लोक आहे 17. श्लोक 17. तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठा तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्तीं ज्ञान निर्धूत कल्मषाः. त्या परब्रह्माच्या ठिकाणी ज्यांच्या बुद्धी रंगल्या आहेत, ते परब्रह्म ज्यांचा आत्मा आहे, म्हणजे ते परब्रह्मच आपण आहोत असा ज्यांच्या बुद्धी निश्चय करतात, त्यांच्याच ठिकाणी ज्यांचा अभिनिवेश आहे, म्हणजे तेच आपण आहोत अशी भावना ज्यांच्या बुद्धी करत आहेत, आणि जे मतपरायण आहेत, म्हणजे त्याचाच निजध्यास ज्यांच्या बुद्धी करतात, त्या लोकांना पुनरपी संसार प्राप्त होत नाही, कारण ज्ञानाच्या योगाने त्यांचे दोष नाहीसे झालेले असतात. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान झाले म्हणजे साधक आपणच आपल्याला ब्रह्मरूप मानू लागतो आणि आपली वृत्ती पूर्ण ब्रह्माकार ठेवून तो रात्रंदिवस त्याच अनुसंधानात असतो. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची या हृदयाते गिवसिता आले तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. असे चांगले व्यापक ज्ञान ज्यांच्या हृदयांचा तपास करत आले आहे, म्हणजे ज्यांना प्राप्त झाले आहे, त्यांची जी समता दृष्टी होते त्याचे शब्दांनी विशेष काय वर्णन करू. एक आपण पेची पा जैसे ते देखती विश्व तैसे हे बोलणे कायसे नवलू येथ. ते जसे आपल्याला ब्रह्मरूप पाहतात हे येथे सांगण्यात काय मोठे आश्चर्य आहे. परी दैव जैसे कवतिके कहीची दैन्य न देखे का विवेकू हा नोळखे भ्रांती ते जेवी. परंतु ज्याप्रमाणे दैव हे लीलेने देखील केव्हाच दरिद्रतेला पाहत नाही किंवा विचार हा ज्याप्रमाणे ओळखत नाही, ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्यो न देखे स्वप्नी अमृत नायके काने मृत्यू कथा. किंवा अंधकाराचा मासला ज्याप्रमाणे सूर्याला स्वप्नातही दिसत नाही किंवा अमृताच्या कानावर मृत्यूची वार्ताही येत नाही, हे असो संतापू कैसा चंद्रून स्मरे जैसा भूती भेदू नेणती तैसा ज्ञानी येते. हे राहू दे, उष्णता कशी असते हे ज्याप्रमाणे चंद्राला आठवूनही लक्षात येणार नाही, त्याप्रमाणे ते ज्ञानी लोक प्राण्याच्या ठिकाणी भेदाला जाणत नाहीत. ज्ञानप्राप्तीनंतर साधक परमात्म स्वरूपापेक्षा आपण भिन्न नाही हे जाणतो. त्यामुळे भगवंत म्हणतात की जे ईश्वरी तत्वात रंगले, ज्यांची बुद्धी व मन ईश्वरामध्ये तल्लीन होते, त्यांची परमात्म्या वाचून इतर कोठेही निष्ठा बसत नाही. ईश्वर परायण झाल्यामुळे त्यांचे पाप आत्मज्ञानामुळे निश्शेष धुतले जाते. परिणामी ते पुनर्जन्माच्या फेऱ्यात अडकत नाहीत. अशा प्रकारे ज्यांना भगवंताच्या उपासनेची गोडी लागली की ते काया वाचा मनाने ईश्वरोपासनेत तल्लीन होतात. पाप निर्मुक्त होऊन त्यांची पुनरपी जननमधून मुक्तता होते. भगवंतांनी मागच्या श्लोकात म्हटलं होतं की अज्ञान नाश पावल्यावर निर्माण होणारे ज्ञान परमात्मा वस्तूचे प्रकाशन करते. त्यावर ज्ञानदेवाने टीका करताना ईश्वराचे अकर्तृत्व प्रकट होते असं म्हटलं होतं. ज्ञान मूळचं असतंच, ते प्रकट झाले की साधकाला अभेद कळून येतो. आपले परमात्म स्वरूप कळून आल्यानंतर तो ब्रह्माकार होतो. तो स्वतःला ब्रह्मरूप मानतो. ज्ञानदेव सांगतात की त्याचा परिणाम असा होतो की अभेद प्रत्ययाला आल्यामुळे तो समदृष्टी होतो. सर्वत्र परमात्म रूप भरून राहिलेले आहे याचे त्याला ज्ञान होते. तो स्वतःला ब्रह्मरूप कसा पाहतो हे सांगण्याकरता ज्ञानदेवांनी 5 दृष्टांत दिलेले आहेत. भाग्याला कौतुकाने सुद्धा दारिद्र्य दृष्टीस पडत नाही. भाग्य म्हणजे चांगल्या मौल्यवान गोष्टींचा खजिना. तसेच एकत्व लाभणे ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. अशा एकरूप झालेल्या मनुष्याला मग कधीही द्वैतरूपी दारिद्र्य अनुभवाला येत नाही. दुसरा दृष्टांत आहे विवेकाला भ्रांतीची ओळख नसते. जर भ्रांतीची ओळख होत असेल म्हणजे जिथे भ्रांती असेल तिथे विवेक असणारच नाही. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याकडे द्वैताची भ्रांती नसतेच. आत्मानात्म विचार ठासून भरलेला असतो. तिसरा दृष्टांत आहे सूर्याचा.
सूर्याला स्वप्नातही अंधकार दिसत नाही. सूर्यासारखे त्याचे एकत्वाचे लख्ख ज्ञान असते. द्वैतरूपी अंधार पार मावळलेला असतो. चौथा दृष्टांत आहे अमृताचा. अमृताला मृत्यूची वार्ता नसते. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याला द्वैत म्हणजे काय याची जाणीव नसते. पाचवा दृष्टांत आहे चंद्राचा. चंद्राला उकाड्याचे ज्ञान नसते. चंद्र म्हणजे शीतल किरणांनी युक्त. उष्ण किरण त्याला कसे माहीत असणार? तसेच ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान होणे म्हणजे अखंड शांतीची प्राप्ती. जिथे द्वैत असते तिथेच तगमग राहणार. या पाचही दृष्टांतातून ज्ञानदेवाने ब्रह्माकार झालेल्या मनुष्याचे रूप रेखाटलेले आहे. भाग्य दैन्य, विवेक भ्रांती, सूर्य अंधार, अमृत मरण, चंद्र संताप या जोड्या असंभव आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानी व भेद ही जोडी असंभव आहे असं सांगून त्यांनी आपल्या टीकेचा ओघ सहजच पुढील 18व्या श्लोकातील समदृष्टीकडे वळवलेला आहे. परंतु अशा ज्ञानी लोकांना पुनर्जन्म नाही हा जो श्लोकाचा उत्तरार्थ आहे त्यावर टीका लिहिलेली नाही. कारण तशी टीका लिखाणाची आवश्यकताच नव्हती. कारण त्यांच्या दृष्टीनं मी विश्व आहे ही जाणीव म्हणजे ज्ञान. असे ज्ञान झाले की भेदबुद्धी मावळते. अखंड एकत्वाचा प्रत्यय येतो. जोपर्यंत भेदबुद्धी असते तोपर्यंतच मनुष्याच्या हातून पाप घडेल व त्याला पुनर्जन्म घ्यावे लागतील. ज्याची भेदबुद्धी मावळली, जो ब्रह्मस्वरूपाशी मिसळून गेला, तो पुन्हा जन्माला कसा येणार? त्यामुळे त्यांनी त्याच्या एकत्वाचेच वर्णन केलेले आहे. पुढच्या श्लोकात भगवंत ज्ञानी समदर्शी कसा असतात ते सांगितलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.